गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या टेन्स शिकत आहोत. टेन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन एनी सेंटेन्स. प्रत्येक वाक्यामध्ये हा काळ फार महत्वाचा असतो. जसं की एखादं वाक्य असेल, मी जेवलो, मी जेवणार आहे किंवा मी जेवत आहे. पहा किती काळ बोलून एकत. जेवलो होऊन गेली क्रिया, भूतकाळ झाला. जेवणार आहे भविष्यकाळ, मी जेवत आहे वर्तमान काळ. मित्रांनो, हे शिकत असताना आजचा आपला दिवस आहे 11वा, डे 11. म्हणजे पहा, लक्ष ठेवायचं, डे किती आपला आजचा 11वा. डे म्हणजे दिवस आणि किती आहे तो 11वा. मित्रांनो, एकूण काळाचे 12 प्रकार आहेत. मुख्य काळ 3 आहेत ना, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ. परंतु त्या ठिकाणी प्रत्येकाचे 4-4 अलग प्रकार आहेत. माहिती तुम्हाला, मी सांगितले. त्यामध्ये आपलं वर्तमान काळात 4 बघितले, भूतकाळात 4 बघितले, आता भविष्य काळाचे 4 बघत असताना भविष्य काळामधला 3रा दिवस म्हणजेच आपला दिवस पडतो 11वा आणि उद्या आपल्याला घ्यायचा शेवटचा 12वा. म्हणजे तुमचं टेन्स मधलं कोणतंही वाक्य मित्रांनो आता एकही चुकणार नाही याची मला गॅरंटी आहे. मग सर आजचा कोणता काळ आहे सर? तर आजचा आहे पूर्ण भविष्य काळ. डोंट राहू बघा, आजचा आहे पूर्ण भविष्य काळ. म्हणजे काय तर फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. मग पूर्ण भविष्यकाळाची सर व्याख्या कशी असते आणि ते ओळखायचं कसं सर? आता हे ओळखत असताना पहा, उपयोग कधी होतो त्या काळाचा? क्रिया पूर्ण झालेली असेल. पहा, क्रिया पूर्ण झालेली असेल हे दर्शविण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होत असतो. तो आहे पूर्ण भविष्यकाळ. त्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स. पहा बरं सर, मग हे वाक्य ओळखायचं कसं? पहा, मराठी वाक्याच्या शेवटी ल असेल, ल असेल किंवा ल असतील. मुले क्रिकेट खेळलेले असतील. भविष्यात सांगा तुम्ही. मी जेवण केलेलं असेल. मी उद्या मुंबईमध्ये गेलेलो असेल. म्हणजे ल असेल किंवा ल असतील असं आलं की समजून घ्यायचं की हे पूर्ण भविष्यकाळ. भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल त्याला आपण पूर्ण भविष्यकाळ म्हणतो. मित्रांनो बघा इथं पुढच्या, आता पहा, आता याचं स्ट्रक्चर काय सर आधी सांगतो. याची वाक्यरचना अशी आहे, सब्जेक्ट प्लस विल हॅव. लक्ष ठेवा, सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्बचा 3रा फॉर्म घ्यायचा. कितवा? 3रा. इट, एट, इटन, प्ले, प्लेड, प्लेड, आहे का नाही? राईट, रोट, रिटर्न. म्हणजे मी कितीतरी सांगतो पण त्याचा तुम्हाला जेव्हा एखादं वाक्य येईल ना मित्रांनो, तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला त्या क्रियापदाचा 3रा फॉर्म सांगता आला पाहिजे. आणि नंतर बाकी आहे कर्म. कर्म म्हणजे आपण काय म्हणतो? ऑब्जेक्ट. बाकी काय जे भाग उरल ते आपल्याला पुढे लिहायचा असतो. मग इथे एक वाक्य लिहिले अगोदर मित्रांनो, पुढच्या शुक्रवारपर्यंत त्यांनी निकाल जाहीर केलेला असेल. पुढच्या शुक्रवारपर्यंत त्याने निकाल जाहीर केलेला असेल. पहा, ल असेल, आहे का ना? असेल, ल असतील किंवा इथं पहा ल म्हणजे काय? असेल आलं. म्हणून मित्रांनो मग या ठिकाणी काय असेल? तर या ठिकाणी मी अगोदर सुरुवातीला लक्ष सांगितले तुम्हाला, प्रत्येक वाक्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद असतं जसं की मराठी भाषेमध्ये आहे. परंतु मित्रांनो इंग्रजी भाषेमध्ये तसं नाही. मी प्रत्येक वाक्य सांगतो तुम्हाला, प्रत्येक टेन्स शिवाय सांगतो. काय असते? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. पण मित्रांनो या ठिकाणी विल हॅव काय घेतलं असेल? कारण ही क्रिया भविष्यामध्ये घडणारी आहे. लक्षात ठेवा. मग इथे नंबर दिला पहा, सुरुवातीला सब्जेक्ट लाईक नको सब्जेक्ट हे. आता कोण काम करतो या ठिकाणी? त्यांनी. जेव्हा एखादा व्यक्ती काम करतो त्याला आपण त्याला सब्जेक्ट म्हणतो, म्हणजे करता. काम करणारा करता आहे ना, म्हणून त्याला सब्जेक्ट लक्षात ठेवा. नंतर दुसरी गोष्ट आहे, मग सर सब्जेक्ट झाल्यानंतर आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 जे काय असतील ते नंबर द्यायचे आहेत. परंतु मित्रांनो लक्षात बघा, लिसन केअरफुली, त्याला खुरखुर बघा. मग सब्जेक्ट झाल्यावर ल आणि नंतर असण्यासाठी 2 नंबर आणि जाहीर करणे हे आहे. आपल्याला लक्षात ठेवा, हे आहे काय? बघा बरं, वर्ब आहे म्हणजे क्रियापद आहे. मग त्याला वर्बचा 3रा फॉर्म घ्यायचा आहे. नंतर घ्यायचे 4 नंबरला निकाल, 5 नंबरला पर्यंत आणि 6 नंबरला पुढच्या शुक्रवारी. मग सर आता वाक्य तयार कसं होईल सर इंग्रजीमध्ये? मग इंग्रजीमध्ये वाक्य तयार करत असताना मित्रांनो लक्षात ठेवा की आपण त्याचं वाक्य कसं होतं बघा. आता सुरुवात करूया आपण. सब्जेक्ट कोण आहे? कोण आहे बघा? दे. दे म्हणजे ते, तो, ती, ते आहे ना, म्हणून तिथे काय लिहिलं आपण? दे, THEY, दे झालं. नंतर काय सांगितलं? सब्जेक्ट झाल्यावर विल हॅव घ्या. काय घ्यायचं मला? विल हॅव. लक्षात ठेवा, दे विल हॅव. नंतर
आता दे विल हॅव म्हणजे असेल. आता डिक्लेअर्ड हे विल हॅवचा अर्थ होतं असेल किंवा असतील असं. मग जाहीर करण्यासाठी काय म्हणतो आपण सर? डिक्लेअर. पण पहा DEC पहा सांग मला DEC LARED किती बरोबर. डिक्लेअर म्हणजे जाहीर. परंतु डिक्लेअर्ड हे आहे व्हर्बचा तिसरा फॉर्म, हे लक्षात ठेवा. मग काय केलं सर? 4 नंबरला निकाल. म्हणजे निकालला काय म्हणतो सर आपण? रिझल्ट. व्हेरी गुड. द रिझल्ट RESULT. नंतर आता हे सब्जेक्ट झाला. पर्यंत काय? बाय किंवा बाय टील नाही तर बाय कधी? नेक्स्ट फ्रायडे. काय? बाय नेक्स्ट फ्रायडे म्हणजे नेक्स्ट म्हणजे पुढच्या. नेक्स्ट फ्रायडे. एवढं मोठं वाक्य सर लिहित असताना घाबरून जायचं नाही. परंतु सर आता काय लिहिलं तुम्ही, काय सगळं आम्ही सांगतो, पुन्हा एकदा सांगतो. 1 नंबरला आपण सांगितलं होतं सब्जेक्ट घेतला मी इथं, बरोबर आहे. हे झाला सब्जेक्ट. नंबर 2 असेल साठी हे विल साठी 2 आणि 1 नंबर हॅव. विल हॅव म्हणजे असेल. नंतर जाहीर करण्यासाठी आहे डिक्लेअर. हे व्हर्बचा तिसरा फॉर्म आहे म्हणून याला 3 नंबरला आपण व्हर्बचा तिसरा फॉर्म घेतला. नंतर 4 नंबरला रिझल्ट घेतला म्हणून याला 4 नंबर द्या. नंतर 5 नंबरला कोणता आहे? पर्यंत म्हणजे बाय. आणि 6 नंबरला नेक्स्ट फ्रायडे. हे झालं आपलं 6 नंबरचं. पहा मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही असे क्रमांक देत नाहीत ना तोपर्यंत तुमच्या वाक्याला अर्थ येणार नाही आणि वाक्य परिपूर्ण होणार नाही. थोडा अवघड वाटते, परंतु हा का आता पहा सोपे सिंपल मध्ये असतील ना, सिंपलचं वाक्य, सिंपल टेन्स मधलं वाक्य कोणते असो, भूतकाळ असो, भविष्यकाळ असो किंवा वर्तमान असो, ते आपल्या सोबत आहे. परंतु हे जेव्हा आपण पूर्ण असो किंवा चालू पूर्ण असो, हे थोडं तुम्हाला विल हॅव आल्यामुळे अवघड वाटते. टेन्शन घ्यायचं नाही. डोंट बी केअर. इंग्लिश गुरु इज हिअर. एखादं पूर्ण दुसरं वाक्य सांगूया आपण, मग तुम्हाला लक्षात येईल. एक वाक्य सांग मला. तेव्हापर्यंत माझा गृहपाठ मी लिहिलेला असेल. पहा तेव्हापर्यंत मी माझा गृहपाठ लिहिलेला असेल. लिहिलेला असेल. आता पहा या वाक्यामध्ये पहा बरं, शेवटी काय आलेलं आहे मित्रांनो? असेल किंवा असेल आहे का नाही? मग न किंवा ल हे लक्षात घ्या, दोन्ही सारखंच असते. असेल किंवा असेल. मग इथं सर तेव्हापर्यंत मी माझा गृहपाठ लिहिलेला असेल. तेव्हापर्यंत माझा गृहपाठ. आता पहा मी माझा किंवा माझा गृहपाठ उलट तसं पण होतं ना. तेव्हापर्यंत मी माझा गृहपाठ लिहिलेला असेल किंवा तेव्हापर्यंत माझा गृहपाठ. पहा आधी काय करू? माझा गृहपाठ घेऊ. वाक्य जरा चुकून होते. माझा गृहपाठ होते. माझा तेव्हापर्यंत माझा गृहपाठ मी लिहिलेला असेल. वाक्य थोडस मागं पुढे झाल्यावर तुम्हाला लक्षात येणार नाही, थोडं केलं मी. तेव्हापर्यंत माझा गृहपाठ मी लिहिलेला असेल. सर कोण लिहायला इथं? सर हु इज सब्जेक्ट इन दिस सेंटेन्स? प्लीज टेल मी. कोण आहे? मी आहे. हा झाला सब्जेक्ट. सुरुवातीला सब्जेक्ट शोधा, नंतर शेवटीचा. याला दे 1 नंबर आणि याला द्या 2 नंबर. नंतर लिहिण्यासाठी 3 नंबर. आणि हे आहे व्हर्बचा तिसरा फॉर्म. काय सांग बघा, बरोबर आहे? सांग बघा काय तुम्ही म्हणलं काय? मग आता 4 नंबरला काय येईल? माय होमवर्क, माझा गृहपाठ. आणि 5 नंबरला पर्यंत साठी 5 आणि तेव्हा साठी 6. आय एम राईट? ओके सर. आता पहा मित्रांनो, ही नंबरिंग दिल्यानंतर वाक्य तयार करत असताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आहे. कोण आहे सब्जेक्ट? कोण आहे? मी. किती सोपा बघा. आय म्हणजे मी. इथं आय घेतलं. नंतर विल हॅव असेल साठी विल
नंतर हॅव, नंतर पहा आय विल हॅव. आता राईट म्हणजे लिहिणे, परंतु राईट, रोट, रिटर्न. पहा हे लक्षात ठेवा, हे चुकलं गेलं मित्रांनो. या ठिकाणी जेव्हा आपण आता उद्या पहा इंग्रजीचा पेपर येते ना, इंग्लिशचा 10वी 12वीच्या मुलांना, एखादं वाक्य लिहितो तेव्हा लिहिलेला, लिहित, लिहिला, लिहिणे असे आलं तर तेव्हाच आपल्याला त्या होपचे सर्व फॉर्म पाठ पाहिजेत, नाहीतर आपलं वाक्य चुकणार आहे. मग पहा मुलांनो, आय विल हॅव रिटर्न. पहा WRI रिटर्न, WRITE रिटर्न. आता माझा गृहपाठ म्हणजे माय एक्झरसाइज, किंवा माय होमवर्क सुद्धा म्हणू शकता. EXERCIC बरोबर आहे. आता कधी बाय देन, पर्यंतसाठी बाय आणि तेव्हासाठी देन. आय विल हॅव रिटर्न माय एक्झरसाइज बाय देन. आता मुलांनो मी काय लिहिले बघा बरं, आज तुम्हाला याचे नंबर कोण जातो. सुरुवातीला मी सब्जेक्ट घेतला म्हणून याला यश लिहिलं, एवढं समजलं. नंतर 1 नंबरला विल, 2 नंबरला हॅव, नंतर 3 नंबरला वर्बचा तिसरा फॉर्म घेतलेला आहे. सर तुम्ही एवढं बारीक का सांगता हो? कारण मित्रांनो, तुम्ही जर हे लक्षपूर्वक ऐकलं तर तुमचं कोणतंच वाक्य चुकणार नाही, म्हणून एवढं तुम्हाला मी बारकाई सांगत आहे. नंतर आता माझा गृहपाठसाठी मी घेतलंय माय एक्झरसाइज. तुम्ही माय होमवर्क सुद्धा घेऊ शकता. त्याला आपण किती नंबर दिला आहे? 4. आणि तो पर्यंतसाठी बाय आणि तेव्हासाठी देनसाठी तेव्हा, हे 6 नंबर. अशा प्रकारे एकदा वाक्य लिहिली मुलांनो, एकही तुमचं वाक्य चुकणार नाही. अजून एक वाक्य सांगा एक्झरसाइज साठी, कोणतं पण सांगा. पहा, या महिन्याच्या शेवटी मी, पहा या महिन्याच्या शेवटी मी 5 वर्ष येथे काम केलेले असेल. पहा 5 वर्ष येथे काम केलेले असेल, आता सांगा बरं फटकन तुम्ही मुलांनो, कोण इथं काम करणारा? कोण काम करेल? तुम्ही करेल का मी करेल? सांगा. तुम्ही करेल ना, म्हणजे मी करेल, इथं मी करेल. पहा हे पहा, या महिन्याच्या शेवटी मी झाला हा सब्जेक्ट, पुन्हा शेवटी जा, इथं 1 नंबर द्या, इथं 2 नंबर द्या. आता काम करण्यासाठी काम आपण सांगा, काम केलेलो यासाठी काय येईल? याला 3 नंबर येईल, हे ना क्रियापद, म्हणून याला 3 नंबर द्या. आणि मित्रांनो, या ठिकाणी वर्बचा तिसरा फॉर्म द्यायला विसरू नका. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. या वाक्यामध्ये वर्बचा तिसरा फॉर्म आलाच पाहिजे. आता कुठे काम करतो बाळा? येथेसाठी 4, राईट. आता उलट या ना, आता किती वर्ष? 5. तर 4 नंबर द्या, याला 5 नंबर द्या. आता या महिन्याच्या शेवटी सांगा, शेवटी हे 6, 7 या महिन्याच्या, बरं सांगा 6 महिन्याला, बरोबर आहे सर, एक खरंच. आणि हे महिना आहे म्हणून याला 9 नंबर द्या. किती थोडस या ठिकाणी नंबरिंग देताना एखाद्या शब्दाला हे महिना आणि या महिन्याच्या राहिले तर 4 लिहायचं रे, बरोबर आहे. या महिन्याच्या इथं लक्षात ठेवा, फक्त महिन्या लिहिले मी, महिन्याच्या आणि च्या. पहा बोलण्याच्या ओघामध्ये मी हे 4 शब्द विसरून गेलो, फक्त महिन्या लिहिलं. याला या 8 नंबर आहे ना, तो च्या, महिना वेगळा आहे. हे महिना आणि या महिन्याच्या साठी 8 आणि यासाठी हे महिन्यासाठी 9 नंबर दिलाय. मग चला सुरू करा बरं खटाखट. काय सुरू आहे सर? आता इथं सब्जेक्ट कोणता आहे? यस म्हणजे सब्जेक्ट, त्याला आपण मी म्हणजे आय, एवढं समजलं. आता असेलसाठी तुम्हाला सांगितलं विल, सांगा विल हॅव, एवढं समजलं. नंतर काम करणे, आता काम केलेले,
आता वर्क म्हणजे काम सर, पण वर्कड म्हणजे पहा वर्बचा तिसरा फॉर्म काय ते वर्क म्हणजे काम, पण वर्कड काम केले WORKED इथं काय लागले वर्क 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 आणि वर्कड असं म्हणतो आपण वर्क. आता येथे साठी काय बघा किती सोपा हिअर 4 नंबर हिअर. आता 5 वर्ष हिअर किती वर्ष बाळा फॉर आता डायरेक्ट लिहायचं नाही त्याला फॉर 5 इयर्स फॉर 5 इयर्स फॉर 5 इयर्स. शेवटी आता कुठं बाय द end of this month by the end of this month. पहा आता मी नंबरिंग कशी द्यायचं इथं तुम्ही नंबर 1 वाढी वाचतो कारण इथं हे फॉरचा शब्द नव्हता ना. फॉर म्हणजे करिता. पहा आयला आपण 1 नंबर दिला हे सब्जेक्ट, विल ला 1 नंबर, हॅव ला 2 नंबर, वर्क साठी 3 नंबर आणि हे आहे वर्कचा तिसरा फॉर्म. इथं समजलं. येथे साठी 4 नंबर. आता इथं 5 गती सर बरोबर सांगता. आता फॉर साठी 5 नंबर हे करिता महिन्यात आहे ना 5 वर्ष आहे ना म्हणजे याला 5 नंबर द्या. आता सांगा 5 इयर्स 6 नंबर व्हेरी गुड. आणि 7 नंबर बाय राईट 7 आणि द एंड बरोबर आहे द एंड 8 ऑफ 9 आणि दिस मंथ 10. मग सर एक कसं वाढलं होतं कारण हे शब्द दिसत नाही फार करिता याच्यामध्ये नंबर नव्हतं ना. म्हणून अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या पूर्ण भविष्य काळामध्ये तुम्हाला जर त्याचं स्ट्रक्चर माहित असेल 100% तुमचं एकही वाक्य चुकणार नाही. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. पुन्हा एकदा सर्वांना हॅपी होली. सर्वांना होळीच्या आणि आज आहे रंगपंचमी. रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय.